नमस्कार. HLO ॲपचा वापर करून पर्यवेक्षकांनी डेटाची पडताळणी कशा प्रकारे करायची आहे, याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ॲप ओपन केल्यानंतर पर्यवेक्षकांना अशा प्रकारचं होमपेज दिसणार आहे. या होमपेजवर आपल्या गटाअंतर्गत असलेल्या प्रगणकांची नावं आपण प्रगणक निवडा या पर्यायाच्या माध्यमातून पाहू शकतो. इथे आपण आवश्यक त्या प्रगणकाचं नाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर घर यादी गट तपशील मिळवा यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्थानासंबंधित तपशील हा पर्याय ओपन होतो. येथे आपल्याला घर यादी गट निवडायचे आहे. क्वचितच एखाद्या प्रगणकाला एकापेक्षा जास्त घर यादी गट मिळालेले आहे. आवश्यक तो घर यादी गट आपण इथे निवडून घ्यायचा आहे व त्यानंतर अभिलेख तपासण्यासाठी क्लिक करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. डेटा पाहणे. एकदा घर यादी गट क्रमांक आपण निवडल्यानंतर आपल्याला इथे ओळ क्रमांक निवडायचा आहे. प्रगणकांनी सिंक केलेल्या पण पर्यवेक्षकाने न तपासलेल्या सर्व ओळी आपल्याला या ठिकाणी दिसत असतात. ओळ क्रमांक निवडल्यानंतर आपण आणणे या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली इमारत क्रमांक व गणना घर क्रमांक ऑटोमॅटिकली आपल्याला दिसतात. त्यानंतर आधीच भरलेला डेटा पहा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रगणकांनी भरलेल्या 34 प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिसतील. जसं आपण पाहिलं मागच्या स्लाइडवर आपण ओळ क्रमांक 001 निवडला होता. त्यानुसार प्रगणकांनी 34 प्रश्नांची उत्तरं जी दिलेली आहेत ती आपल्याला या पेजवर दिसत आहेत. ही माहिती तपासल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध असतात. माहिती बरोबर असेल तर ठीक आहे या पर्यायावर क्लिक करावे व माहिती सबमिट होते. पण जर माहितीमध्ये काही त्रुटी आढळत असेल तर त्यासाठी आपल्याला टिप्पणी हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायाविषयी सविस्तर आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. अभिप्राय देणे. आपण माहिती चेक करतो त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास आपल्याला त्यावर अभिप्राय द्यायचा आहे. टिप्पणी या पर्यायावरती आपण क्लिक केल्यावर अभिप्राय देण्यासाठी बॉक्स ओपन होतो. इथे अभिप्राय टाईप करायचा आहे व खाली सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पर्यवेक्षक जो अभिप्राय देतात त्या बाबतीमध्ये प्रगणकाला लगेच SMS प्राप्त होतो. आपण दिलेल्या अभिप्रायानुसार प्रगणक त्यांच्या ॲपमध्ये सिंक नंतर दुरुस्ती करा या पर्यायाचा वापर करून माहितीमध्ये असलेली चूक सुधारू शकतो. आपल्याला कोणता अभिप्राय द्यायचा नसल्यास आपण सरळ ठीक आहे या पर्यायावर देखील क्लिक करू शकतो. काही वेळेस प्रगणक माहिती टाईप करतात व त्यांना नंतर लक्षात येते की माहिती देण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे पण आपल्याकडून डेटा हा सिंक झाला आहे. अशा वेळेस देखील आपण पर्यवेक्षकांच्या ॲपमधून या ठिकाणी अभिप्राय द्या या पर्यायाचा वापर करून प्रगणकांना पुन्हा एकदा ती माहिती भरण्याची सिंक नंतर दुरुस्ती करा या पर्यायाचा वापर करण्याची संधी देऊ शकतो. डेटा सिंक करणे. आपण एकदा आहे तो ओळ क्रमांक निवडून इथे ठीक आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ती ओळ क्रमांक पर्यवेक्षकाच्या ॲपमधून निघून जाते. त्यानंतर आपण केलेले कार्य आपण डेटा सिंक करा या पर्यायाचा वापर करून सिंक करू शकतो. आपण आपलं काम झाल्यानंतर कितीही वेळा हा डेटा सिंक करू शकतो. समजा आपण आज 10 ओळींना मंजुरी दिलेली आहे त्यानंतर आपण तो सिंक करू शकतो म्हणजे जेणेकरून ती माहिती आपल्या ॲपमध्ये स्टोअर होत जाते. आपण ज्या प्रगणकाचा डेटा सिंक करतो त्या प्रगणकाला देखील आपण डेटा सिंक केल्याबद्दल टेक्स्ट SMS हा प्राप्त होत असतो. ते काम झाल्यानंतर आपण खाली आपल्याला सर्वात शेवटी दिसत असेल सर्व नोंदी संक्रमित झाल्या आहे आता संक्रमित करा हा पर्याय आपण वापरू शकतो. आपलं 100% काम झाल्यानंतर आपल्याला हा पर्याय वापरायचा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वेगळा टॅब ओपन होतो. अशा प्रकारचा हा टॅब ओपन होतो. सर्व नोंदी संक्रमित झाल्या आहेत आता संक्रमित करा या पर्यायाचा वापर केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी सादर करा हे बटन आपल्याला उपलब्ध होतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर पर्यवेक्षकाचं काम हे संपूर्ण होतं. अशा प्रकारे आपल्याला पर्यवेक्षकाने HLO ॲप कशा प्रकारे वापरायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.